टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। प्रख्यात डॉक्टर प्रकार साहेब, त्यांचे सर्व संस्थेमधील सर्व पदाधिकारी, सर्व डॉक्टर या सर्वांनी मंडणगडच्या या सगळ्या परिसरामध्ये अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये ज्या पद्धतीने वृद्धाश्रमाची संकल्पना या ठिकाणी मांडली आणि विशेष करून ज्या वयामध्ये आपले ज्येष्ठ नागरिक माता भगिनी असतील किंवा वडीलधारी असतील, हे ज्या वेळेला या सगळ्या परिसरामध्ये येतील त्यावेळेला ते निश्चितपणाने आपल्या कुटुंबातच आलेलो आहोत अशा वेळीचा अनुभव त्या ठिकाणी घेतील। निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या हवेमध्ये त्यांचं जीवनमान आयुष्यमान निरामयपैचं आयुष्य त्यांना आरोग्य त्यांना निश्चितपणाने या सगळ्या परिसरामध्ये लाभेल। पण डॉक्टर प्रकार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अतिशय मनापासून मी ऋण या ठिकाणी व्यक्त करतो। साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश थेट न्यायालयाने दिलेले पाहायला मिळतात। कदाचित 4 महिन्यामध्ये त्या निवडणुका होऊ शकतात। होणारच ना, ज्या अर्थी सर्वोच्च न्यायालयाने कालमर्यादा ठरवून दिलेली आहे त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या आसपास ते महिने पूर्ण होतात। त्यामुळे राज्य सरकारला, राज्य निवडणूक आयोगाला तशा पद्धतीने तयारी निश्चितपणाने करावी लागेल। सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातला अंतिम निर्णय दिलेला आहे। महायुतीमध्ये तुम्ही सुद्धा घटक पक्ष आहात, कशा पद्धतीने तयारी असेल राष्ट्रवादीची? नाही, अजून या संदर्भामध्ये काही चर्चा वरिष्ठ पातळीवरती झाली नाही। महायुती म्हणून आम्ही लोकसभा विधानसभा एकत्रितपणाने लढलो। राज्य सरकारसुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या एकनाथरावच्या नेतृत्वाखाली काम त्या ठिकाणी करत आहे। एकत्रितपणाने आम्ही महाराष्ट्राची वाटचाल करण्याचा प्रयत्न उद्याच्या कालावधीमध्ये करणार आहोत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या वेळेला अपेक्षित असतील येतील त्याला आम्ही नक्कीच वरिष्ठ पातळीवरती जिल्हाने आहे, महापालिकाने आहे, नेमका आढावा घेऊन त्या संदर्भातला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ। शरद पवार आणि अजित पवार गट या ठिकाणी एकत्र येण्याची चर्चा रंगलेली पाहायला मिळते। महाराष्ट्रात जो उत्सुकता लागेल ते काय होणार म्हणून? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आता अजित पवार गट नाही, बरोबर, सॉरी, आणि पवार साहेबांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाने दिले आहे, त्यामुळे तो मुद्दा त्या ठिकाणी नाही। आमच्याकडे अशा पैसा कुठला प्रस्तावही नाही, वरिष्ठ पातळीवरती या संदर्भामध्ये कुठली चर्चाही त्या ठिकाणी नाही। त्याच्यामुळे आज तरी तशा पैसा प्रश्न संभवत नाही, उद्भवत नाही। सर, दुसरीकडे असं की ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच आता शिंदेची शिवसेना आणि मनसेची जवळीक देखील वाढू लागल्याची चर्चा आहे आणि शिंदेच्या शिवसेने मनसेला कुठेतरी 100 जागांचा प्रस्ताव महापालिकेसाठी दिल्याची देखील चर्चा, कारण उद्या भाजपने सोहळ्याचा नारा लावला तर प्लॅन बी शिंदेच्या शिवसेनेकडून तयार असल्याची चर्चा सुद्धा सुरू असलेली पाहायला मिळते। शिंदेंनी आणि शिवसेनेने काय निर्णय घ्यावा, राज ठाकरेंनी काय निर्णय घ्यावा, तो त्यांच्या अखत्यारीतला मुद्दा आहे। तर त्या विषयावरती इतक्या प्रीमॅच्युअर भाष्य करणं हे उचित ठरणार नाही, कारण या साऱ्या जरतरच्या बाबी आहेत। राजकारणामध्ये जरतरच्या बाबीवरती प्रतिक्रिया देणं प्रदेशाध्यक्ष म्हणून मला स्वतःला उचित त्या ठिकाणी वाटत नाही। ज्या वेळेला प्रत्यक्षात राजकीय परिस्थिती जाहीर होईल त्यावेळेला त्या संदर्भामध्ये बोलणं उचित राहील। साहेब, महाविकास आघाडीमधला काँग्रेस घटक पक्ष असं म्हणत आहे की आपण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सोबत लढल्या पाहिजेत। तो काँग्रेसचा अधिकार आहे। महाविकास आघाडी नाही, एक असं आहे की शेवटी महाविकास आघाडीचे निर्णय, महाविकास आघाडीचे घटक पक्ष त्यांचे निर्णय त्यांनी करायचे आहेत। त्यामुळे त्याचा फायदा तोटा आम्हाला काय त्याच्यातला फारसा फरक पडत नाही। नाहीतरी आता विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून ताकदीने लढले होते, अभूतपूर्व यश महायुतीला मिळालं।